दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा माळी समाजाबद्दलचा व्हिडिओ हा खरा आहे याची फॉरेन्सिक तपासणी व्हावी म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि लक्ष्मण हाके यांचा खरा चेहरा समोर येईल अशी प्रतिक्रिया हनुमंत धायगुडे यांनी दिली आहे। लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ हा धायगुडे यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता। याविषयी हनुमंत धायगुडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्याच्यामध्ये त्यांनी माळी समाजाची बदनामी केलेली आहे अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ तर खरं तर धायगुडे म्हणून आहेत ज्यांच्या फेसबुकवरून तो पोस्ट करण्यात आलेला होता। ते स्वतः आपल्या सोबत आहेत आणि आपल्या माहितीनुसार ते आधी लक्ष्मण हाके यांच्या सोबत सुद्धा तुम्ही काम करायचा। नाही 12 वर्ष आम्ही एकत्र होतो आणि राहिलाही एका सोसायटीमध्ये 5 वर्ष होतो। त्यांचा आणि आमचा गेले 2 महिने झाले वाद चालू आहे। आता हा व्हिडिओ मला एक फॅक्ट चेक म्हणून फेसबुकचा अकाउंट होतं त्यांनी मला टॅग केला होता। तो व्हिडिओ मी डाउनलोड करून माझ्या पर्सनल अकाउंटला मी टाकून दिला। मग हाकेंचं आता मी बाईट टाकली की त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ व्हॉइस AI जनरेटेड आहे, पण मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्या जे पोटात आहे ते खऱ्या अर्थानं पोटात आलं। लोक एवढी खुळी नाहीये की त्यांना AI आणि ह्या गोष्टी कळत नाहीये। म्हणजे तुमचा दावा आहे की तो व्हिडिओ खरा आहे, पण तो व्हिडिओ कधीचा आहे किंवा काय नेमका? आता तुम्ही 12 वर्ष त्यांच्या सोबत होता, तर या काळामधला हा व्हिडिओ आहे असं तुम्हाला वाटतंय का? 100% हा एक 3-4 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे। हा मला टॅग केला होता फेसबुकला एकाने, तो मी डाउनलोड करून मी माझ्या FB ला टाकला होता। आणि माझं काय हाकेविषयी वाद नाहीयेत। माझं एक म्हणणं आहे की ओबीसी एकत्र राहिला पाहिजे, 100% राहिला पाहिजे, पण जो ओबीसीला प्रामाणिक नेतृत्व भेटलं पाहिजे त्यासाठी माझा वाद आहे। म्हणजे तो व्हिडिओ खरा आहे असा तुमचा दावा? खरा आहे, 100% खरा आहे। त्याचं फॉरेन्सिक व्हावं आणि त्या व्हिडिओचं दूध का दूध पाणी का पाणी व्हावं, याची चौकशी सुद्धा व्हावी, फॉरेन्सिक तपासणी व्हावी ही सुद्धा मागणी केलेली आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।